सलामीची जोडी मैदानावर दाखल होताना आपल्याला दिसते. यश उटावकर आणि विनायक सलामीचे दोन फलंदाज मैदानावर. गोलंदाजीसाठी मात्र निखिल गावडे. काय बॅटिंग केली आहे निखिलने मगाच्या मॅच मध्ये. चला सामना सुरू करण्यास हरकत नाहीये. आपटलेला बॉल या वेळेला यश उटावकर साठी मात्र हाताळलेला हा बॉल. या वेळेला मात्र एक फेअर डिलिव्हरी असेल. निर्धाव चेंडूने मात्र सांगता होताना आपल्याला बघायला मिळते. 1 फॉर दी ओव्हरची वॉर्निंग या वेळेला दिली गेली आहे ती निखिलला. राईट आर्म राऊंड विकेट जर्सी नंबर 12 परिधान केलाय पंचांच्या उजव्या बाजूने. या वेळेला अप्परकटचा फटका आणि अप्परकटच्या फटक्यासोबत मात्र बॉल निघून जाईल तो डिक्लेअर झोनच्या दिशेने. एक धाव या वेळेला. डिक्लेअर कडे बॉल गेला होता. या वेळेला समोरच्या दिशेने खेळण्याच्या प्रयत्नामध्ये प्रयत्न असफल होतोय. ओमी आहे बॉल खाली, पकडला जातोय झेल आणि समाप्त होईल यश उटावकरचा खेळ. पहिला विकेट गमावला गेलाय. महापुरुष क्रीडा मंडळ ओठाववाडी. ओठवाडी संघाला हा पहिला धक्का, पहिला हादरा. पहिला फलंदाज तंबूच्या आसऱ्याला जातोय. त्याची जागा घेण्यासाठी मात्र देवानंद जातोय मैदानाच्या आत. परत एक बाउन्सर करण्याचा प्रयत्न या वेळेला. विकेट किपरलाही पार करत बॉल मात्र डिक्लेअर कडे जाताना दिसतोय. बाईच्या स्वरूपातली एक धाव संघाच्या खात्यामध्ये या वेळेला. महेश चेंदवनकर स्ट्रेट अंपायरच्या भूमिकेतून मात्र आम्हाला हा बाईचा इशारा कळवतायत. दोन धावा स्कोर कार्डवर. या वेळेला फुलटॉस बॉल जाईल मात्र सरळ अगदी आमच्या कॉमेंट्री बॉक्स समोर. 4 धावा येतील. या मॅच मधला हा पहिला चौकार आपल्याला पाहायला मिळतोय देव आनंदच्या बॅट मधून. अगदी हा आनंददायी फटका. पाच चेंडू आणि 6 धावा आतापर्यंत. परत एकदा स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला परंतु हा बॉल सरळ विकेट किपर कडे जातोय. डॉट बॉलने मात्र पहिल्या ओव्हरची समाप्ती. पहिल्या षटका अखेरीस 1 गडी बाद 6 धावा. नवीन गोलंदाज आलेत हेमंत. मगाशी जयेशची ओव्हर मात्र हेमंतने पूर्ण केली होती. या वेळेला मात्र वॉर्निंग दिली जाते 1 फॉर दी ओव्हर. व्हाईट बॉलचाही इशारा आलाय. जास्तच फिरकी मात्र या वेळेला पाहायला मिळाली. जास्त चेंडूला मात्र वळण दिलं गेलं होतं आणि परत एकदा मात्र नो बॉल. या वेळेला तर मात्र नो बॉलचा इशारा आलाय पंचांकडून.
बाउन्सर बॉल मात्र दुसऱ्या वेळेला सुद्धा हाताळला गेला. या अगोदर वॉर्निंग दिली गेली आणि हा बॉल मात्र आता सरळ डोक्याच्या वरून गेलाय. सुपर से भी ऊपर. सलग 2 बाउन्सर हाताळले गेले, त्यामुळे नो बॉलचा इशारा. आता हेमंतला मात्र कंट्रोल मध्ये आणावं लागेल स्वतःला. फिरकी चांगली आहे, परंतु मात्र लेंथ मध्ये थोडासा बदल करावा लागणार आहे. चांगलं वळण बॉलला दिलं गेलं होतं, चांगले फिंगर रोल करतायत बॉलवरती, परंतु चेंडू मात्र फिरतोय चांगला, परंतु टप्पा खूप चुकीचा ठकला दोन्ही वेळेला. फुलटॉस बॉल आणि हा फुलटॉस बॉल सरळ जाईल तो मात्र प्रकाश ढोसाच्या स्टॉलच्या दिशेने. 6 धावा, षटकार येतोय. हा फुलटॉस बॉल होता, त्या फुलटॉस बॉलचा पुरेपूर मात्र फायदा उचलला फलंदाजाने. विनायक या वेळेला स्ट्राईकवर आहेत. षटकार येतोय विनायकच्या बॅटमधून. स्कोर जर आपण पाहिलं तर जाऊन पोहोचतोय 14 या धावसंख्येवर. एकच बॉल मात्र या ओव्हर मधला आतापर्यंत हाताळला गेलाय. ओ या वेळेला मात्र पुन्हा एकदा चांगली फिरकी बघायला मिळते. फेअर डिलिव्हरी असेल. चांगला बॉल या वेळेला हेमंत कडून. आणि या ठिकाणी मात्र आपण जर पाहिलं तर सन्माननीय खजिनदार चंद्रशेखर फाटक यांचं या ठिकाणी थोड्याच वेळात मात्र व्यासपीठावर शुभागमन होताना आपल्याला बघायला मिळतंय. त्यांचंही हार्दिक स्वागत आहे आज स्पर्धेदरम्यान. गावडे युवा प्रतिष्ठान मिडबाव मुंबई आयोजित चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 दरम्यान सन्माननीय खजिनदार दुसऱ्या पर्वात मात्र चंद्रशेखर फाटक साहेबांचं या ठिकाणी आगमन होते. आणि या वेळेला मात्र टायमिंग थोडंसं मिस केलं. इथे मात्र खेळाडू बॉल खाली आहेत. देवानंदला माघारी परतावं लागेल. शेवटी मात्र या वेळेला हेमंतला सफलता मिळाली. देवानंदची विकेट. देवानंद आउट झालेत. गौरेश जात आहेत मैदानाच्या आत. बॉल मात्र या ओव्हर मधले आतापर्यंत आपण जर पाहिलेत तर पूर्ण झाले ते 4. दोन बॉल शिल्लक आहेत हेमंतच्या ओव्हर मधले. आणि हा बॉल विकेट किपरला, फलंदाजाला तर कळालाच नाही, परंतु विकेट किपरला सुद्धा कळाला नव्हता. इतकी चांगली गुगली पाहायला मिळते, फिरकी पाहायला मिळते हेमंत कडून. 22च्या स्वरूपातली 1 रन. शेवटचा बॉल. संघाची धावसंख्या मात्र या एकेरी धावेसोबत 16. परत एकदा चकवलंय, फसवलंय आणि या वेळेला मात्र यष्टीचीच्या स्वरूपात गौरेशला माघारी परतावं लागेल. काय बॉलिंग केली आहे. बॉलिंग आवडली असेल तर जरा हेमंतसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. दहा धावा जरूर दिल्या, परंतु 2 फलंदाजांना मात्र बाद करण्यामध्ये यशस्वी राहिला तो हेमंत. काय फिरकी बघायला मिळाली. एकमेव असा षटकार आपण या ओव्हर मधून आलेला बघितला होता. त्या व्यतिरिक्त आपण जर पाहिलं तर खूप चांगली गोलंदाजी केली गेली आहे ती हेमंत कडून. 2 ओव्हर नंतर मात्र संघाची धावसंख्या 2 गडी बाद, 16 धावा. गोलंदाजीसाठी मात्र गोट्या येतोय. जर्सी नंबर 7 मध्ये गोट्या. नवीन फलंदाज शुभम आलाय फलंदाजीसाठी. स्ट्राईक वरती या वेळेला मात्र विनायक असेल. मॅच चालू असताना मैदानात कोणी बॉल टाकू नका प्लीज. चांगला बॉल या वेळेला लॉंग ऑनच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल करतोय. दुसऱ्या धाबेच्या प्रयत्नात मात्र फलंदाज या वेळेला थोडासा धोका पत्करला होता. शुभम मात्र या वेळेला डेंजर झोन कडे धावत होते. एक बॉल 18 धावा स्कोर कार्डवर. गोटे आपल्या ओव्हरची सुरुवात करतोय. 3रं षटक हाताळत असताना मात्र पहिला बॉल
2 धावा मात्र त्या ठिकाणी घेतल्या गेल्या. आणि हा बॉल मात्र ऑफस्टंपच्या खूपच जास्त बाहेर अधिक वेगाने मात्र टाकला गेलेला बॉल होता. वेग वाढवण्याच्या नादामध्ये मात्र या वेळेला दिशा भरकटला तो गोट्या. समोर खेळलाय या वेळेला. परत एकदा 2 धावेचा प्रयत्न आहे. डीप मध्ये बॉल गेलेला असताना मात्र 2 धावा अगदी सहज पूर्ण केल्या जाऊ शकतील. 2 चेंडू पूर्ण झालेत. 21 धावा सध्या स्कोरबोर्ड वरती आपल्याला बघायला मिळत आहेत. दुपारच्या सत्रात मात्र चालू असलेला हा सामना आहे. 3:34 आता सध्या आपण वेळ बघतोय. जरा वेळेचं भान राखा, कारण आपल्याला यानंतर अजून बरेच सामने खेळवायचे आहेत. यानंतर अजून 3 सामने आपल्याला खेळवायचे आहेत. दरम्यान गोट्याचा पुढील बॉल असेल. स्ट्राइक वरती विनायक. आणि या वेळेला अप्रतिम फ्लॅट आणि हा ओमीच्या हातामध्ये. विनायकची खेळी मात्र समाप्त होतीये. चांगला फटका खेळलाय, परंतु फ्लॅट शॉट खेळायच्या प्रयत्नामध्ये ताकद थोडीशी कमी पडते या फटक्यामध्ये. ओमीला मात्र त्या ठिकाणी बॉल खाली पाहिलं. सेफ हँड्स मध्ये बॉल जातोय. अगदी मोठे हात आहेत आणि त्या हातामध्ये मात्र हा बॉल जाऊन विसावला. विनायकची मात्र खेळी समाप्त होतीये. तीन चेंडू शिल्लक आहेत अजूनही. संघाची धावसंख्या जर पाहिली तर विकेट गमावले गेले 4 विकेट्स गमावलेत, माफ करा. आणि धावसंख्या झाली ती मात्र 21 धावा. गोट्या परत एकदा मात्र तयार. पुढील 3 बॉलचा खेळ त्याला मात्र हाताळावा लागणार आहे. गोलंदाजी करायची आहे. चौथा बॉल घेऊन गोट्या. परत एकदा मात्र फुलटॉस बॉल हाताळला गेलाय. कव्हर्सकडे मात्र बॉल जाताना फिल्डर तिकडे उपस्थित आहेत. चांगला थ्रो, ओव्हर थ्रो झालाय, परंतु बॅकअप साठी फिल्डर या वेळेला उपस्थित. एकच धाव मात्र घेतली गेली आहे. 22 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. हो, या वेळेला मात्र सरळ बॅटनं पुन्हा एकदा उमीच्या दिशेने पाठीमागून मात्र हंजनकर. ओ, चांगला थ्रो, थोडक्यासाठी वाचलेत. उमीच्या हातातून बॉल निसटला होता. पाठीमागून मात्र हंजनकरनं बॅकअप केलं. चांगला थ्रोही बघायला मिळाला. 24 धावा झालेले आहेत. शेवटचा बॉल शिल्लक आहे गोट्याच्या ओव्हर मधला. शेवटचा बॉल. आणि दरम्यान या वेळेला मात्र डिक्लेअरकडे हा बॉल जातोय. 3 ओव्हरचा खेळ संपतोय आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 25 धावा. हा सामना मात्र कुठेतरी आता लो स्कोरिंग होताना दिसतोय. ज्या संघाने मगाशी हायएस्ट स्कोर चेस केलाय त्या संघासमोर जर तुम्हाला जिंकायचं असेल तर एक मोठी धावसंख्या उभारणं गरजेचं होतं. या अगोदरच्याच मॅच मध्ये मात्र 57 धावांचा आकडा चेस केला होता आणि तो सुद्धा 5 बॉल राखून. 19 बॉल मध्ये मात्र 57 धावा बनवल्या होत्या. चव्हाटा कोचरा संघाकडून मात्र मुकुल आलाय शेवटची ओव्हर घेऊन. 3 ओव्हर अखेरीस संघाची धावसंख्या झाली ती फक्त आणि फक्त 25. फुलटॉस बॉल आणि हा फुलटॉस बॉल सरळ खेळाडूच्या दिशेने येतोय. निखिल बॉल खाली आहेत. कोणतीही चुकी करत नाहीयेत निखिल. संदेशला मात्र माघारी परतावं लागेल.
शेवटच्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवरती मात्र या वेळेला मुकुलला सफलता मिळाली. संदेशची विकेट. 5वा धक्का लागतोय महापुरुष क्रीडा मंडळ ओटावाडी या संघाला. नवीन फलंदाज सिद्धेश. चला पाहूया या मॅच दरम्यान मात्र आता किती धावांचं टार्गेट सेट केलं जाते. पुन्हा एकदा मात्र फुल टॉस बॉल होता. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये मात्र फलंदाज आहेत. रनआउटची संधी थ्रो स्ट्रायकिंग एंडला केला गेलाय आणि बीमर बॉल साठी मात्र आता रिव्ह्यू मागितला गेलाय. फेअर डिलिव्हरी असेल. सत्तावीस धावा. परत एकदा वाईड लाईन यॉर्कर हाताळला गेलाय गोलंदाज मुकुलच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी करतोय सध्या हा युवा गोलंदाज. 3 चेंडू पूर्ण झालेत. 27 धावा. 3 बॉलचा खेळ आता मात्र या डावातला शिल्लक राहिलाय. बघूया शेवटच्या 3 बॉल मध्ये मात्र आता फलंदाज किती धावा जमवू शकतायत. लोअर फुल टॉस बॉल यॉर्कर लेन बॉल होता त्याला मात्र खोलून काढण्याचा प्रयत्न. परत मात्र खेळाडूच्या दिशेने बॉल जातोय. 28 धावा. लास्ट 2 बॉल्स टू गो. शेवटचे आता मात्र या इनिंग मधले 2 चेंडू शिल्लक आहेत फलंदाजांच्या हातामध्ये. परत एकदा बॉल हवेत जातोय. फिल्डर नाहीये त्या ठिकाणी. 2 धावांचा प्रयत्न मात्र अगदी सहजतेने पूर्ण केला जाऊ शकेल. बॉल मात्र पाठीमागे गेलाय. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो केला गेलाय. रनआउटचा प्रयत्न आहे आणि येस बॅटर आउट. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात मात्र माघारी परतावं लागेल शुभमला. ओ खोलात टाकलेला बॉल या वेळेला डिक्लेअर कडे बॉल चाललाय. शेवटचा बॉल होता या इनिंगचा. 4 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 31 धावा. येणाऱ्या 4 ओव्हर्स मध्ये मात्र 8 धावा प्रति षटकाच्या सरासरीने मात्र 32 धावांचं आवाहन चव्हाटा कोचरा या संघासमोर असेल. माफक असं लक्ष आहे. बघूया काय घडतंय या मॅच दरम्यान. कोणाचा होतो विजय कोणाचा होतोय पराभव. दरम्यान मात्र थोड्याशा वेळाची विश्रांती घेऊन मात्र लगेचच आपण सेकंड इनिंग कडे वळणार आहोत. थोड्या वेळाची विश्रांती घेतो. काही क्षणातच परत येतो. तोपर्यंत धन्यवाद. हॅलो. शास्त्रीय कुलोत्पन्न मराठा समाज गावडे युवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानाने या ठिकाणी चॅम्पियन्स ट्रॉफीचं आयोजन केलेलं आहे. वर्ष दुसरं आहे आणि आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी शास्त्रीय कुलोत्पन्न समाजाचे शिरोडकरचे खजिनदार चंद्रशेखरजी फाटक यांनी या ठिकाणी उपस्थित दर्शवली. मी मंडळातर्फे त्यांच्या या ठिकाणी शाल आणि सन्मानचिन्ह देऊन स्वागत करतो. मी
राजू फाटक यांना विनंती करतो त्यांचं आपण या ठिकाणी स्वागत करावं. चंद्रशेखर फाटक. धन्यवाद आपण आपल्या या ठिकाणी उपस्थित असल्याबद्दल. गावडे युवा प्रतिष्ठान कार्यकारिणी सदस्य सन्माननीय राजारामजी बानकर साहेब आणि अनिलजी वराडकर साहेब यांचे या ठिकाणी मात्र थोड्याच वेळात शुभागमन झालेलं आपल्याला पाहायला मिळेल. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. या स्पर्धेदरम्यान पाठलाग मात्र करावा लागणार 32 धावांचा हा सामना जिंकण्यासाठी. तर या उपस्थित दोन्ही मान्यवरांचा यथोचित सत्कार आपण आता मात्र व्यासपीठावरती करून घेतोय. राजारामजी बानकर आणि अनिलजी वराडकर आपल्यासोबत आज या ठिकाणी उपस्थित आहेत. या उपस्थितांचा, या मान्यवरांचा, या अतिथीगणांचा यथोचित सन्मान, यथोचित सत्कार आमच्या आयोजन समितीच्या वतीने अर्थात गावडे युवा प्रतिष्ठानच्या वतीने व्यासपीठावरती केला जाणार आहे. तरी त्यांनी त्याचा स्वीकार करावा व आमच्या या स्पर्धेचा, आमच्या आयोजन समितीचा मान राखावा. स्ट्राइक वरती गोटे अंजनकर आणि दुसऱ्या बाजूला ओमी. 32 धावांच्या पाठलागाला मात्र सुरुवात होतीये. गोलंदाजीसाठी शुभम आलाय पहिली ओव्हर घेऊन. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल. या वेळेला मात्र समोर खेळण्याचा प्रयत्न केला जात होता कारण पॉवर प्लेची ओव्हर आहे. सर्व खेळाडू मात्र दायऱ्याच्या आतमध्ये आहेत. पाठीमागे बाउंड्री लाईन वरती कोणीही नाही आहे. त्यामुळे समोर जास्त खेळण्याचा प्रयत्न या पहिल्या ओव्हर दरम्यान केला गेलाय. मोठ्या आकाराचं मैदान आहे. समोर मात्र षटकार ठोकणं तितकं सोपं नाही आहे खेळाडूंसाठी. परंतु हा बॉल उडवला. या वेळेला मात्र दोन खेळाडू बॉलच्या खाली येत आहेत. चांगलं जजमेंट पाहायला मिळेल. विनायकने मात्र पकडलाय झेल आणि समाप्त होतोय या वेळेला गोटे हंजनकरचा खेळ. फलंदाज बाद. विकेटचं पतन. सन्मान मूर्तींचा सन्मान या ठिकाणी मात्र व्यासपीठावरती केला जातोय. आमचे कार्यकारिणी सदस्य राजारामजी बानकर साहेब आणि अनिलजी वराडकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सर्वस्व या ठिकाणी मात्र त्यांनी आज स्पर्धेसाठी मात्र योगदान दिलंय. त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक धन्यवाद, मनपूर्वक आभार. चॅम्पियन ट्रॉफी 2025 स्पर्धेचं हे दुसरं पर्व गावडे युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून, मिडभाऊ मुंबई यांच्या माध्यमातून, विशेष सहकार्य शास्त्रकुलोत्पन्न मराठा समाज मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने मात्र आज या मैदानावरती हा क्रिकेटचा खेळ रंगतोय. दरम्यान एक चांगली फाईट आपण बघतोय मैदानाच्या आत. या अगोदर 57 धावा चेस करणारा संघ चपाटा कोचरा. आज पहिली विकेट मात्र थोडीशी लवकर गमावली. शुभमचा मात्र दुसरा बॉल. नवीन फलंदाज निखिल. आणि या वेळेला दोन टांगांमधून मात्र बॉल. या वेळेला मध्ये लाऊड अपील केली गेली आहे शुभम कडून.
3 बॉल आणि 3 बॉल मध्ये एकही धाव नाहीये. एक विकेट मात्र मिळवली गेली आहे, ती गोटे हंजनकर सारख्या फलंदाजाची. पुढील बॉल चौथा चेंडू सुद्धा मात्र अगदी खोलात टाकलेला बॉल होता. बॅटची इनसाइड एज घेऊन मात्र शॉर्ट स्क्वेअर लेग कडे ट्रॅव्हल करतोय. आणखीन एका धावेचा प्रयत्न मात्र यावेळेला केला गेलाय. पहिली धाव या मॅच मधली. 32 धावांचा पाठलाग करायचा आहे. 8 धावा प्रति षटकाची सरासरी मात्र स्कोर कार्डवर. धावसंख्येचा आकडा मात्र 1-4 चेंडूच्या समाप्तीनंतर एका गड्याच्या मोबदल्यात. चव्हाटा आचरा संघाला मात्र कुठेतरी अडचणीत आणण्याचं काम गोलंदाज शुभम न केलं सुरुवातीच्या गोलंदाजीतून. 4 बॉल मध्ये फक्त एकच धाव आणि एक विकेट मात्र गोटे हंजनकर सारख्या फलंदाजाची. सध्या ओमी आणि निखिल ही जोडी मैदानावर आहे. स्ट्राईक वरती ओमी, नॉन स्ट्रायकिंग एंडला निखिल. आणखीन एक चांगला बॉल या वेळेला हवेत आहे. फिल्डर मात्र बॉल खाली आणि हा झेल हातातून निसटलाय. कॅच पकडली जरी गेली असली तरी मला वाटतं त्या ठिकाणी झाडाला बॉल थोडासा लागला होता, त्यामुळे फलंदाज सुरक्षित असते, त्यामुळे त्याची पडताळणी करावी लागली असती. दरम्यान 1 रन मात्र घेतली गेली. शेवटचा बॉल आता मात्र शिल्लक असेल पहिल्या षटकातला. 2 धावा फक्त स्कोर कार्डवर आणि हा बॉल उडवला. या वेळेला मात्र फॉलिंग स्वीप पाहायला मिळतोय आणि या स्वीप सोबत मात्र बॉल जातोय तो डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन वरून. 6 धावा या वेळेला. षटकाराचा इशारा पंच महेश चेंदवनकर कळवतायत. 1 ओव्हर नंतर संघाची धावसंख्या झाली ती 8 धावा. 1 गडी बाद 8 धावा अशी ही सुरुवात आहे. सरासरी जी गाठायची होती ती गाठली गेली, कारण 32 धावांचा पाठलाग या 4 ओव्हरमध्ये करायचा आहे. 8 धावा प्रति षटकाच्या सरासरीने मात्र फलंदाजी करायची होती. ती फलंदाजी मात्र आता पहिल्या ओव्हरमधून तरी केली आहे. अजून मात्र 27 जवळपास 24 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. 18 चेंडू आणि 24 धावा. चेंडू आणि 18 चेंडूंमध्ये मात्र अजूनही 24 धावांचा पाठलाग करायचा आहे. संदेश गोलंदाजीसाठी मात्र सज्ज होत आहेत. स्ट्राईक वरती या वेळेला ओमी असतील, नॉन स्ट्रायकिंग एंडला निखिल असतील. पहिला बॉल या वेळेला मात्र समोर हल्ला केलाय. फिल्डर मात्र त्या ठिकाणी आहेत, परंतु बॉल हातातून निसटतोय. या वेळेला मात्र त्या ठिकाणी विनायक होते. विनायक कडून मात्र चुकी होते. ओमीला मात्र लक फॅक्टर काम करताना दिसतंय. नशिबाची साथ मिळते, जीवनदान मिळतंय आणि या जीवनदानासोबत मात्र 2 धावा सुद्धा घेतल्या गेल्यात. ओव्हर पिच बॉल होता. 10 धावा मात्र टीमच्या पूर्ण होत आहेत. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये जाऊन पोहोचते. अजूनही 22 धावांचा पाठलाग करायचा आहे. बॉल शिल्लक आहेत ते मात्र 17. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस बॉल. परत मात्र डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल करतोय. ओ या वेळेला हवेत आहे बॉल. पुन्हा एकदा झाडातून बॉल पाठीमागे जातोय. अनिकेत मात्र या ठिकाणी विनायक मात्र क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत थ्रो पाहायला मिळतोय चांगला, परंतु 2 धावा काही अडवू शकलेले नाहीयेत. 2 धावांच्या यशस्वी प्रयत्नासोबत संघाची धावसंख्या आता जाऊन पोहोचेल ती 13 या धावसंख्येवर. दोन बॉल अजूनही बाकी आहेत या षटकातून.
पुन्हा एकदा मात्र यॉर्कर लेंथ बॉल होता, त्याला खोदून काढलं, बॅटची एज घेऊन बॉल जातोय तो मात्र कव्हर पॉईंटकडे. आणखीन एका धाबेचा प्रयत्न मात्र यावेळेला केला गेलाय. निखिलच्या बॅटमधून मात्र मगाशी चांगल्या धावा आल्या होत्या, जवळपास 45 धावांवरती तो नॉट आउट राहिला होता. आणि शेवटचा बॉल शिल्लक असताना संघाची धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचते ती 14 या धावसंख्येवर. पाठलाग करायचंय 32 धावांचा, अजूनही 18 धावांची गरज आहे. स्टेप आउट झाले, समोर फटका, फ्लॅट शॉट फिल्डरच्या यावेळेला मात्र हाताला लागतोय आणि निघून जातोय बॉल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा, शेवटच्या बॉलवर आलाय चौकार. चांगला ट्राय केला, चांगला प्रयत्न होता प्रकाशचा, यश त्या ठिकाणी मात्र. धावसंख्या झाली ती मात्र आता सध्या 18 धावा, अजूनही 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 14 धावांचा पाठलाग करायचा आहे. बारा चेंडू आणि 14 धावा. ओहो, जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. 6 धावा या वेळेला मात्र षटकार येतोय निखिलच्या बॅटमधून. एक दिमागदार शॉट बॅकवर्ड पॉइंटच्या डोक्यावरून मात्र हा 6 धावांचा फटका खेळला गेलाय निखिल कडून. आणि महाराष्ट्रातील नामवंत टेनिस बॉल क्रिकेटपटू वैभवजी तरडे यांचं या ठिकाणी शुभागमन झाले. अकरा चेंडू 8 धावा. गोलंदाज ते करतोय देवानंद आणि ही षटकार. परत एकदा काय फटके खेळले आहेत आज निखिलने. अगदी प्रेक्षकांची मन जिंकणारी बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. सलग 2 षटकार पुन्हा एकदा येत आहेत त्याच्या बॅटमधून. 30 धावा टीमच्या पूर्ण, 2 धावांची फक्त गरज आहे. अगदी निखिलने मात्र दोन्ही मॅचेस मधून आपण जर पाहिलं तर आयोजकांचा खूप सारा वेळ वाचवलाय. 30 धावा झालेत, 2 धावांची गरज आहे. सलग 2 षटकारांसोबत मात्र हा सामना अगदी आपल्या खिशात घातला. यावेळेला मात्र सन्मान दिला गेला या बॉलला. 1 धाव मात्र घेऊन समाधानी राहतील. फिल्डर मात्र मिड ऑफ मध्ये उपस्थित आहेत. 1च धाव घेतली गेली. स्कोर मात्र लेवल झालाय. अजूनही 1 धावेची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. आणि हा बॉल सरळ जाईल तो मात्र सीमा रेषेच्या दिशेने. फिल्डर मात्र त्या ठिकाणी आहेत. ताकद पुरेशी नव्हती या फटक्या दिशेने आपण जर पाहिलं तर. अर्धवट मनानं थोडीशी ताकद मात्र कमी पडत असताना हा झेल पकडला गेला. ओमीची विकेट मात्र नुकतीच आलेली आपल्याला बघायला मिळते. सीमारेषेवरती मात्र फिल्डर कोणती चुकी करत नाहीयेत. नवीन फलंदाज हेमंत जातील मैदानाच्या आत. विजयी फटका मात्र हेमंतला खेळण्याची संधी मिळते या मॅच दरम्यान. आज गोलंदाजीच्या माध्यमातून मात्र एक प्रभावी कामगिरी राहिली. गोलंदाज हेमंत फलंदाजी करण्यासाठी आता मात्र मैदानावर दाखल होतोय. चांगली फिरकी बघायला मिळाली होती गोलंदाजी करत असताना. चांगलं व्हेरिएशन सादर केलं आपल्या गोलंदाजीतून. आज मात्र फलंदाजीतून मात्र विजयी धाव बनवण्याचा प्रयत्न त्याच्या बॅटमधून केला जातोय का पाहूया. 1 धाव गरजेची आहे. नो बॉलचा इशारा आणि अशा पद्धतीने मात्र हा सामना संपलेला आहे. मनपूर्वक अभिनंदन असेल. चवटा कोचरा संघाने हा सामना जिंकलाय आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच महापुरुष क्रीडा मंडळाचा ओटावाडीचा विनायक ठरतोय या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच.